धर्मेंद्र प्रधान यांनी काल दुपारी राजीनामा दिला आणि त्यानंतर जंतर मंतरवर एकच जल्लोष सुरू झाला। जंतर मंतरवर दिल्लीमध्ये सोडा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे जल्लोष सुरू झाला आणि सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांनी आनंदाने या गोष्टीला सेलिब्रेट केलं। वेगवेगळ्या माध्यमातून रील्स, इंस्टाग्राम सगळीकडे हे व्हायरल होत होतं। त्यामध्ये महाराष्ट्रात हे आंदोलन जर कुणी लीड केलं असा जर प्रश्न असेल तर हे आंदोलन सीजेपीचं जरी असलं, कॉकरोच जनता पार्टीचं जरी असलं तरी महाराष्ट्रात हे आंदोलन अगदी बरोबर पद्धतीनं शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांनी उतरलं। या दोन पक्षांनी याच्यामध्ये आघाडी देखील घेतली आणि विशेषतः यांच्या नव्या पिढीने म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या दोघांनी पुढे येऊन याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद साधला आणि हे आंदोलन लीड केलं। त्यामुळे त्याचा या दोघांना देखील त्यांच्या राजकीय करिअरमध्ये पुढे फायदा होईलच। त्याचं झालं असं की आज जी तिरंगा विजयी जल्लोष यात्रा शिवसेना आणि मनसे यांनी शिवाजी पार्कवर केलेली होती, या गोष्टीला देखील आज भरपूर प्रतिसाद मिळाला। भलेही जे आंदोलन आज होणार होतं ते आंदोलन करायची गरजच लागली नाही, कारण कालच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण या आंदोलनाला भरपूर यश मिळालं। इथं देखील ठाकरेंची जी भाषणं आहेत ती गाजली आणि एकूणच या आंदोलनामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जी मागच्या काही महिन्यांमध्ये किंवा मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर एक प्रकारचं अंधारी आलेली होती, या दोन्ही पक्षांना उभारी येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। नेमकं काय काय घडलं आणि महाराष्ट्रात कसं काय या दोन पक्षांना याचा फायदा झाला या आंदोलनाचा, ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कॉकरोच जनता पार्टीनं मागच्या महिन्याभरापासून दिल्लीमध्ये आंदोलन चालू ठेवलेलं होतं, पण या आंदोलनाला खरी गती आणि खरं संपूर्ण देशाचं अटेन्शन मिळालं ते 20 तारखेला चलो संसद नावाचा जो त्यांचा मार्च होता, या मार्चवर जेव्हा पोलिसांनी अत्याचार केला, विद्यार्थ्यांना मारहाण केली त्यानंतर, आणि विद्यार्थ्यांनी मारहाण केल्यानंतर मग हे आंदोलन संपूर्ण देशभर पेटत गेलं। त्यावेळेला आदित्य ठाकरेंनी एक अत्यंत जबरदस्त गोष्ट केली, ती म्हणजे ते स्वतः उद्धव ठाकरेंना घेऊन ते दिल्लीमध्ये गेले, जंतर मंतरवरती सीजेपीच्या स्टेजवर गेले। अशी गोष्ट शिवसेना किंवा मनसे यासारखे पक्ष या अगोदर कधीही करत नव्हते। दुसऱ्याच्या स्टेजवरती जायचं किंवा तिथं जाऊन थोडासा कमीपणा घ्यायचा, या गोष्टी शिवसेना करत नव्हती, पण आदित्य ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना तिथं नेऊन ही गोष्ट केली। उद्धव ठाकरेंचा तिथं सन्मान केला गेला। पहिल्यांदा महाराष्ट्रातला मराठीसाठी भांडणारा एखादा पक्ष आणि त्याचा नेता दिल्लीच्या स्टेजवर बसतो। समोर असं नाही की फक्त जेनझी क्राऊड होता, तर ते सर्व पक्षीय, सर्व विचारधारांचे, सर्व धर्मीय, सर्व भाषा बोलणारे लोक होते आणि ते त्यांनी उद्धव ठाकरेंच्या साठी देखील चीअर केलं, आदित्य ठाकरेंसाठी चीअर केलं आणि तिथं जाऊन आदित्य ठाकरेंनी खरं म्हणजे हे आंदोलन महाराष्ट्रात आपल्याकडे घेतलं आणि महाराष्ट्रात ते जसं आले 24 तारखेला आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर लगेचच मग राज ठाकरे आणि त्यांचा मनसे देखील त्यामध्ये उतरला। दोघांनी मिळून पत्रकार परिषद घेतली आणि या आंदोलनाला एक प्रकारे महाराष्ट्रात जे धुमारे फुटायला लागले होते त्याला एक आकार दिला। कारण मागच्या 2-4 दिवसामध्ये बघितलं तर महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरती, चेंबूरमध्ये, आझाद मैदान अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन व्हायला सुरुवात झालेली होती। हे उत्स्फूर्तपणे आलेले सगळे विद्यार्थी होते आणि त्यांना हे आंदोलन पाहिजे होतं। आणि महाराष्ट्रात एक गोष्ट बघितली तर महाराष्ट्रात कुठलाही पक्ष हे आंदोलन करायला तयार नव्हता। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, एकनाथ शिंदे गट तर करायचा प्रश्नच नव्हता। अजित पवारांचे राष्ट्रवादी तर सरकारमध्ये सामील आहे। महाराष्ट्रामध्ये जे उरलेले पक्ष आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी, तो नेहमी तळ्यात मळ्यात असतो, त्यामुळे त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला नाही। काँग्रेसनं का घेतला नाही ते त्यांनाच माहिती। मग महाराष्ट्रात जी व्हॅक्यूम क्रिएट झाली, जी स्पेस क्रिएट झाली, ती संपूर्ण स्पेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी व्यापली। माध्यमांमध्ये ते दोघेही पुढे येत होते आणि जे काही पत्रकार परिषदा आहेत त्या घेत होते। त्यांनी मला वाटते 2-3 पत्रकार परिषदा घेतल्या। त्यानंतर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघंजण विद्यार्थ्यांच्या मध्ये घुसले। त्यांनी शिवाजी पार्कवरती जे काही विद्यार्थी आलेले होते त्यांना लीड केलं, त्यांना सांगितलं की तुम्ही आंदोलन करा, या आंदोलनामध्ये आपण माघार घ्यायचं नाही। महाराष्ट्रामधून या आंदोलनाला लीड केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती ज्या काही केसेस होतील त्याची तुम्ही अजिबात फिकीर करू नका। मनसे आणि शिवसेना तुमच्यावरची प्रत्येक केस आपल्यावरती घेईल, केसेस किंवा गुन्हे आम्ही आमच्यावरती घेऊ, तुम्ही फक्त आंदोलनात कमी पडू नका, तुम्हाला जी मदत लागेल ती सगळी शिवसेना आणि मनसे करेल, असा विश्वास या दोघांनीही तिथल्या लोकांना दिला। त्यामुळं राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकीकडे पत्रकार परिषदा घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला सेन्सिटाईज करत होते, दुसऱ्या बाजूला जमिनीवरती शिवाजी पार्कवरती उतरून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे लोकांना
लीड करत होते. या दोन्ही गोष्टींचा फायदा सगळीकडे दिसत होता आणि महाराष्ट्रातून देखील एक प्रेशर बिल्ड व्हायला सुरुवात झालेली होती. सुरुवातीला असं वाटत होतं की जंतर मंतरवरती आंदोलन चालू आहे, त्यामुळे जे काही होईल ते जंतर मंतरवर दिल्लीमध्ये होईल. संपूर्ण भारतभर हे आंदोलन पसरलं आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये हे आंदोलन पसरलं. त्यामध्ये या दोन्ही पक्षांनी लीड घेतला. इथं आणखी एक गोष्टीचा फायदा इथल्या शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना होणार आहे, ते म्हणजे यांचा जो वोटर बेस आहे किंवा यांना जे सपोर्ट करणारे कार्यकर्ते असतात ते जनरली मराठीच असतात. पण यावेळेला हा जो क्राऊड होता हा जेनझी क्राऊड होता. आपण सर्वांनी बघितलंय की मुंबईमध्ये जे लोक रस्त्यावर उतरलेले होते ते सगळेच काही मराठी नव्हते. त्यामध्ये मराठी लोक होते, त्यामध्ये परप्रांतीय होते, सगळेच होते. हे सगळेच लोक एक प्रकारे शिवसेना आणि मनसेला मिळाले. पहिल्यांदा मनसेसाठी किंवा शिवसेनेसाठी सर्व भाषा बोलणारे लोक एकत्र आलेले होते, सर्व विद्यार्थी एकत्र आलेले होते आणि ते आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे बघून आलेले होते. कारण हे दोघं देखील भलेही स्वतः जेनझी जरी नसले तरी त्यांना तरुणांची भाषा बोलता येते, तरुणांच्या बरोबर संवाद साधता येतो आणि त्यांनी तिथं कुठलाही पक्ष आणला नाही. पक्ष आणला नसल्यामुळे त्यांना देखील इझी झालं लोकांच्या बरोबर कनेक्ट करणं. तिथं त्यांनी लोकांना विश्वास दिला आणि या सर्व भाषा बोलणाऱ्या सर्व धर्मीय जेनझीला त्यांनी जिंकून घेतलं. त्यामुळे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी आज ही तिरंगा विजयी जल्लोष यात्रा चालू केलेली होती. या जल्लोष यात्रेला देखील प्रचंड गर्दी झाली. भलेही आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ऑलरेडी झालाय, पण तरी देखील आज शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी होती आणि या गर्दीला मग राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघेही तिथं उपस्थित होते. अमित ठाकरे होते आणि आदित्य ठाकरे होते. शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे पुढे शिवतीर्थाच्या गॅलरीमध्ये होत्या. त्यामुळे सर्व परिवार तिथं होता आणि या परिवारासमोर भरपूर मोठा कार्यक्रम झाला. यावेळी उद्धव ठाकरे असं म्हणाले की आज कोणीही निवडणूक जिंकलेली नाही, पण अंधभक्तांविरुद्ध देशभक्त जिंकले. हा भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष आहे. ते पुढे असं म्हणाले की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आणखी निशाणा साधला. ते म्हणाले अर्थमंत्री घसरत्या रुपयावर बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजावतात. शिक्षण मंत्री देशाऐवजी धर्मेंद्र प्रधानांचं संरक्षण करतात आणि आमचे खड्डा मंत्री इथेनॉलवर बोलतात. म्हणजे गडकरींच्यावरती त्यांनी निशाणा साधला. अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स हे तिथं समोर असलेल्या जेनझी क्राऊडमध्ये चांगलेच गाजले. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्टेज सांभाळलं. राज ठाकरे आल्यानंतर ते म्हणाले की जेनझी सरकारच्या झिंज्या कशा उपटतात हे या आंदोलनातून संपूर्ण देशाला बघायला मिळालं. ही जनतेच्या आंदोलनाची खरी ताकद आहे. अखेर सरकारला त्यांनी नमवलं असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी स्वतः 21 विद्यार्थ्यांनी ज्यांनी या नीटच्या परीक्षेमध्ये जो घोळ झाला, पेपर लीक झाला, त्यानंतर आत्महत्या केली होती, त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी समोर उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे आभार मानले. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला जे यश मिळालं, कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीमध्ये जे करून दाखवलं त्याचं क्रेडिट महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र या दोन पक्षांना मिळेल आणि या दोन पक्षांच्यातल्या या नव्या पिढीला मिळेल. कारण त्यांनी सर्व प्रकारच्या क्राऊडला आपल्या पक्षाकडे खेचून आणलं. भलेही तिथं कुठल्याही पक्षाचा झेंडा नव्हता, पण तरी देखील त्या दोघांच्या चेहऱ्याला एक प्रकारची मान्यता महाराष्ट्रातल्या जेन झी मधून मिळाली. महाराष्ट्रातला मग हा जेन झी मराठी बोलणारा असू दे किंवा इतर भाषा बोलणारा असू दे, त्याचा फरक पडत नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना उभारी मिळू शकते. या दोन्ही पक्षांना एक नवीन वोटर मिळू शकतो, एक नवा मतदार मिळू शकतो. नेमकं याचं काय काय होतं ते आपल्याला येणाऱ्या भविष्य काळात सांगेल. आता लगेचच आपल्याला ते कळणार नाही, पण एकूणच महाराष्ट्रामध्ये जी व्हॅक्यूम होती, जी मोकळी जागा होती, ती सगळी जागा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या पक्षांनी व्यापली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि विशेषतः महाराष्ट्रात जे आंदोलन झालं, महाराष्ट्रात जे प्रेशर बिल्ड झालं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचं क्रेडिट महाराष्ट्रापुरतं कुणाला द्यायला पाहिजे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.